धाराशिवमधील एनसीपी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। जालन्यातही राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक। जालन्यातील दगडफेकीनंतर धाराशिवमध्ये खबरदारी। धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर उडवले पत्ते। छावाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। अहिल्यानगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्र बॅनर लावल्याने चर्चा उधाण। श्री संत गोधड महाराजांच्या रथयात्रेला आजपासून प्रारंभ। पुढील 3-4 तास मुंबई ठाण्यासह कोकणाला पावसाचा इशारा। रायगड रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा। मध्यरात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाची संततधार। चंद्रपुरातील माना टेकडी परिसरातील मोरांची संख्या घटली। मोरांची बेकायदेशीर शिकार होत असल्याचा संशय। सुधीर मुनगंटीवारांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश। मंगल एक्सप्रेसमध्ये ड्रग्सची तस्करी। पनवेलमधून 36 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। पनवेलमध्ये एका नायजेरियन महिलेला घेतले ताब्यात। अमरावतीतील युनिकॉर्न स्पावर गुन्हे शाखेची कारवाई। बोगस स्पा सेंटरवर पोलिसांकडून कारवाई। स्पा सेंटरमधील 6 तरुणी पोलिसांच्या ताब्यात। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह 3घांवर गुन्हा दाखल। संतप्त नातेवाईकांनी सासरच्या अंगणातच केला महिलेचा अंत्यविधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।